हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश कोणालाही दोष देणं नसून यापुढे सर्वांनी याबाबतीत काळजी घ्यावी हाच आमचा प्रामाणिक हेतू. भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळली, पण मूर्ती कोसळण्याच्या आधी नेमकं काय घडलं होतं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. 22 ऑगस्टच्या रात्री भुलेश्वरमध्ये गणपतीचा आगमन सोहळा सुरू असताना 2 टन वजनाची भुलेश्वरच्या राजाची मूर्ती अचानक कोसळली. या दुर्घटनेत अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी देखील झाले. पण ही शोकांतिका कदाचित टाळता आली असती. यामागची काही कारणं आता समोर आली. मंडळाची दरवर्षीची मूर्ती ही साधारण 12 ते 16 फुटांची असायची, पण यावर्षी ती थेट 22 ते 27 फूट थायलंडच्या मंदिरातल्या गणेश मूर्तीप्रमाणे करण्यात आली. या मूर्तीला वाळायला पुरेसा वेळ देखील मिळाला नव्हता आणि मूर्तीचं वेल्डिंगचं काम देखील थोड्या प्रमाणात बाकी होतं आणि त्याचमुळे मूर्तिकार अनिकेत देसाईने मंडळाच्या कार्यकर्त्यांना 22 ऑगस्टला मूर्ती न नेण्याचा सल्ला दिला. पण इंदोरवरून येणाऱ्या देखावा सजावटकाराच्या वेळेमुळे आगमन सोहळा 1 आठवडा आधीच ठेवण्यात आला आणि ही 2 टनची मूर्ती फक्त एकाच सपोर्टवर आणण्यात आली. आगमन सोहळ्याच्या सुरुवातीलाच एकदा बाप्पाच्या गळ्यातला हार तुटला, मग वेल्डिंगसुद्धा तुटलं होतं. पण या संकेताकडे आणि मूर्तिकाराच्या सल्ल्याकडे कदाचित मंडळाने दुर्लक्ष केलं. मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या प्रत्येकजण आपल्या मंडळाच्या प्रसिद्धीसाठी मंडळाच्या मूर्त्या जास्तीत जास्त उंच बनवण्यात बघतो. पण मंडळाच्या या स्पर्धेत, या घाई गडबडीत सुरक्षेशी होणारा खेळ थांबायला हवा का? यात मुंबईतल्या मंडळांसाठी प्रशासनानं काही नियम जाहीर करायला हवेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.